महाराष्ट्रात सध्या पेट्रोल, डिझेल आणि LPGचा नेमका किती साठा शिल्लक? भुजबळांनी ते टाकडे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला एकदा नाही तर दोनदा आवाहन केले, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की सोनं कमी खरेदी करा, पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅस यासारख्या इंधनाची बचत करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आता देशासह राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झाले. यावर महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यात सध्या स्थितीमध्ये पेट्रोल, डिझेल तसेच LPGचा किती साठा शिल्लक आहे असाही प्रश्न अनेकांना पडलेला आहे आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं भुजबळ यांनी दिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सांगितलं आहे त्याचा नक्कीच विचार व्हायला हवा. ही परिस्थिती आपण निर्माण केलेली नाही. जे देश पेट्रोलवर अवलंबून आहे तिथे झालेली आहे, त्याचे परिणाम सगळ्यांवरच होत आहेत. काही दिवसांपूर्वी हॉटेलवर निर्बंध होते, हळूहळू ते सुरळीत केले. मात्र आता आपण त्या गोष्टी जपून वापरायला हव्यात. होर्मुझच्या खाडीत जे काही सुरू आहे त्यावरच पुढील गोष्टी अवलंबून आहेत. तिथे सर्व काही सुरळीत झालं तर काही अडचणी येणार नाहीत. मोदीजींनी दिलेला संदेश सर्वांसाठी आहे. थोडं काटकसरीने धोरण सगळ्यांनी ठेवायला हवं असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. आजचा हा प्रसंग हा अख्ख्या जगावर आलेला आहे. तो फक्त भारत देशावर आलेले प्रसंग होते ते. आजचा हा जो प्रसंग संपूर्ण जगावर आलेला आहे. आपण इतर सगळ्या देशांचा जर अभ्यास जर केला आणि माहिती जर घेतली तर यापूर्वीच कितीतरी पटीनं भाववाढ झालेली आहे. काही ठिकाणी अजिबात मिळतसुद्धा नाही. पेट्रोलची भाववाढ, डिझेलची भाववाढ, सगळ्याची भाववाढ आणि हे सगळं तुम्हीच रिपोर्टिंग करत असता. मी रोज ते पाहत असतो. त्यामुळे आतापर्यंत जे आहे आपला देश बराचसा मजबूतीनं उभा आहे. याचंच कारण असं आहे की प्रधानमंत्री मोदी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने पूर्वी काही 27 देशांकडून डिझेल पेट्रोल येत होतं. आता जवळजवळ 45-50 देशांकडून वेगवेगळ्या हळूहळू त्यांनी ते घेऊन येऊन टिकाव धरलेला आहे. तरीसुद्धा एकदम पहिल्यासारखी सर्वसामान्य परिस्थिती होणं कठीण आहे. इतरांपेक्षा आपलं चांगलं आहे असं निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे टीका टिप्पणी करण्याचं काही कारणच नाही. कारण तुम्हीच सांगता की शेजारच्या पाकिस्तानमध्ये काय चाललं आहे, बांगलादेश, जपानपर्यंत अडचणी निर्माण झालेल्या आहेत या सगळ्या पेट्रोलियम पदार्थाच्यामुळं. त्याच्यामुळं साहजिक आहे किंवा पुढचे हे जे काही दिवस आहेत हे हळूहळू कुठपर्यंत जाणार आहे. ही लढाई इराण आणि अमेरिका थांबणार आहे की नाही? थांबणार म्हणतात, परत सुरू करतात. तर अशा परिस्थितीमध्ये डामाडोल परिस्थिती संपूर्ण जगामध्ये जे आहे एक प्रकारची जी आहे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळेला प्रत्येक देशाने स्वतःहून थोडंसं सावरणं अतिशय गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, नाशिक.